विधानसभा निवडणुकीमध्ये दोन नेते एकमेकांविरोधात लढले, एकमेकांविरोधात तुफान आरोप प्रत्यारोप देखील केले आणि आता तेच नेते पुन्हा एकाच पक्षात एकत्र आले। तर तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? हल्ली राजकारणात काहीही घडू शकतं। असं घडलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामध्ये। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आता अजितदादांची श्रीगोंद्यामध्ये ताकदही वाढली आहे। दोन स्थानिक नेते पक्षात आल्याने श्रीगोंद्याच्या राजकारणात काय परिणाम होईल? झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंना जड जाईल की महायुतीमध्ये तंटे सुरू होईल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंनी बाजी मारली। श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभेला तिरंगी लढत झाली। त्यात भाजपचे नौखे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते हे 37,000 मतांची आघाडी घेत विजयी झाले। उबाटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुल जगताप यांना धूळ त्यांनी चारली। शरद पवार गटाचे जगताप हे अपक्ष रिंगणात उतरले होते, परंतु पाचपुतेंचा गडही हलवू शकले नाही। निवडणुकीनंतर काही दिवस राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप हे शांत बसले होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच नागवडे व पाचपुते यांचा पक्ष प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीची ताकदही वाढली आहे। दोघांचेही कारखाने, शिक्षण संस्था। राजेंद्र नागवडे यांचा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व शिक्षण संस्था या आहेत, तर राहुल जगताप यांचाही कर्मयोगी कुंडलिकराव नागवडे हा साखर कारखाना आहे। दोघांचे कारखाने ऊस गाळप जास्त करतात। सरकारबरोबर असल्यास कारखान्यांना आर्थिक मदत देखील मिळते, त्यामुळे हे दोघे अजितदादांबरोबर गेल्याचे बोलले जात आहे। अजितदादांकडे स्थानिक नेत्यांची फळी। श्रीगोंदा तालुक्यात अजितदादांकडे स्थानिक नेत्यांची फळीच तयार झाली आहे। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व वंचितकडून विधानसभा लढणारे अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नहाटा, घनश्याम शेलार यांच्या बरोबरच आता नागवडे व जगताप हे देखील आता अजितदादा पवार यांच्या पक्षात आलेले आहेत। श्रीगोंद्यात अजितदादांकडे 10-10 किलोमीटरवरती एक नेता तयार झालाय, पण राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांच्या प्रवेशाने इतर नेत्यांचे महत्त्वही कमी होणार आहे। अजितदादांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकींचा विचार करून हे नेते एकत्र केले आहेत। त्यात ठाकरे गटाकडे उपनेते साजन पाचपुते हे एकमेवच स्थानिक नेता आहे, तर शरद पवार गटाकडे आता ताकदच राहिलेली नाही। काँग्रेस तर गलित मात्रही राहिलेली नाही। त्यामुळे आता झेडपी असो किंवा पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीमध्येच घमासान होऊ शकते। म्हणजेच नागवडे जगताप विरुद्ध पाचपुते असा सामना हा होऊ शकतो, परंतु त्यासाठी नागवडे व जगताप यांची समझौता एक्सप्रेस गाडी सुसाट धावली पाहिजे, तरच ते पाचपुतेंना घेरू शकतात। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे वडील व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नागवडे व जगतापांचे अनेक चक्रव्यूह हे भेदले आहेत। त्यामुळे ते मुलाला जगताप नागवड्यांचा डाव उधळवायचा कानमंत्र मात्र नक्कीच देतील अशी अपेक्षा। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच आमचे YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।